नमस्कार. स्वामिनीच्या उत्तुंग यशाच्या आनंदाप्रित्यर्थ आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी मालिका घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे यशोगाथा साड्यांच्या महाराणीची स्वामिनीजी. सातत्यानं जुन्या नव्याचा संगम घालून वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आवडीच्या साड्या भारतभर विखुरलेल्या अनेक जाणकार विणकरांकडून आपल्यासाठी आणल्या खास स्वामिनीनी. या स्वामिनीची सुरुवात झाली कशी, तिचे करते करविते कोण, या निर्मिती मागची प्रक्रिया कशी होती, त्याचा इतिहास कसा होता, हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता जशी माझ्या मनात आहे तशी तुमच्याही मनात असेल, हो ना? आणि म्हणूनच आज आपण भेटणार आहोत स्वामिनीचे मालक रियाजभाई शेख उर्फ आपले लाडके अब्बूजी यांना. नमस्कार अब्बूजी. नमस्कार. अब्बूजी, एवढ्या मोठ्या स्वप्नशिल्पाचे आपण शिल्पकार, आज मागे वळून पाहताना कसं वाटतंय? आतापर्यंत जे वाटचाल झालेली आहे त्याच्यात मला अजिबात काही फरक वाटत नाही, का की मी पाठीमागं पाहतच नाही आहे, फक्त पुढची वाट मला पाहिजे. वा. पण अलीकडे आपण जे नवीन नवीन व्यवसाय सुरू करतात त्यांच्या स्टार्टअप विषयी ऐकतो, वाचतो, तर मला असं विचारायचंय की तुमचा स्टार्टअप कसा होता? मी साडी व्यवसायामध्येच काम करत होतो. वेगवेगळे 3-4 दुकानामध्ये मी ॲज अ सेल्समॅन अँड परचेसर काम केलं. त्याचा अनुभव मला होता आणि माझ्या मनात अगदी लहानपणापासून आपले आजोबाची जे हे दिला होता त्यांनी संस्कार आम्हाला, तेच करायचा माझा ठाम विचार होता आणि तेच सुरुवात केली आहे मी. मग हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला काही अडचणी आल्या का, किंवा कुठले कुठले अनुभव आले हे ऐकायला आम्हाला आवडेल. अडचणी तर आले नाहीत, पण अनुभव खूप छान मिळाला आहे. अगदी जे आपण इतके 20-25 वर्ष मागं सेल्समॅनशिप करत होतो, तो मला एक अगदी आनंद वाटतो की खूप लेडीज लोकांशी भेटलो, त्यांच्याशी कसं वागायचं आहे, त्यांच्याशी काय बोलायचं आहे, त्यांची पसंत नापसंत हे सर्व मला माहीत पडली आहे. आणि ते स्टडीवर मी पुन्हा आपल्या हे कामाला सुरुवात केली. बर. पण मग वेगवेगळ्या साड्या निवडताना त्यामागे तुम्हाला काही अभ्यास करावा लागला का, किंवा आधीची काही माहिती होती त्या आधारेच तुम्ही सुरू केलात की नव्याने काही अभ्यास केलात? नाही, ज्यावेळेस मी 13-14 वर्षाचे होतो त्यावेळेस माझे आजोबाची दुकान सेंट्रल स्ट्रीटला होती. मी शाळेला जात असताना बाकीचे टाईममध्ये मी दुकानातच काम करायचा आणि रात्री बंद केल्यानंतर माझ्या वडिलांबरोबर मी सायकलीवर परत घरी यायचा आणि अभ्यासही तिथेच करायचा. म्हणून मला एक हे होता का आपण हेच धंदा करूया. पण मग तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे दुकानच सुरू केलं का आधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साड्या विकल्या? मी पहिले जे कारीगर आहेत त्यांच्याशी माझी चांगली ओळख होती. एक काम करणारे, 1 लूम, 2 लूम, 3 लूम, लहान कारीगर, मोठे कारीगर, त्यांच्याकडे जाऊन मी खरेदी करायचा, का की आपल्या दुकानात जे चॉईस होती ते समजून ते माल परचेस करायचा. म्हणून मला ते काय वेगळं वाटलं नाही आणि मला इझिली कुठेही गेले तर अगदी इतक्या आनंदाने मला त्यांनी आपल्या मुलासारखा समजून मालकनी मला फ्रीडम दिला होता अगदी, आणि त्यामुळं मला आपल्यावर एक विश्वास निर्माण झाला. या स्टार्टअपची यशोगाथा आपण यापुढेही अब्बूंबरोबर ऐकणार आहोत. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.